आई बाप बहीण मला सगळं मी सांभाळते, एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळू नवरा म्हटलं तुझ्या पाया पडतो, सगळं सांभाळतो, फक्त तोंड सांभाळ. इथं बोलायला काय लॉजिक आहे माझं? माणसं जे करायला पाहिजे तर करत नाही, तसं नाही करायला पाहिजे तर कधीच सोडत नाही. कीर्तनाला या म्हणलं तरी येत नाही, बाकीच्या ठिकाणी जाऊन म्हणलं तरी राहत नाही महाराज. काय बोलावं महाराज? तुका ज्ञानोबा म्हणतात ते काही खोटं नाही. देवा तुझी घोंगडी चांगली चांगली आणि आम्हाला का दिली? आमच्या नशिबात असले फटके दिले तुला, म्हणजे सगळं चांगलं केलं देवा, आणि आम्ही म्हणजे असल्या येड्यात राहतो महाराज. जनाई सुद्धा म्हणते पुण्यवंत पताळलो की नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, स्वर्गाचा बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला. धुंद झाला ते झाडे वाडे, धुंद झाला ते झाडे वाडे, धुंद झाला ते झाडे वाडे, धुंद झाला ते झाडे वाडे. विनंती आहे असं तुझ्या वजनात रंगावं की या सगळ्याचा विसर पडावा नाही का? मला इथं विसर पडण्यासाठी फक्त आता कुठे धावे? पर्याय एकच, देवाची हे तुझे चरण. एकदा तुझ्या चरणाशी आलो की कुठं पळावं महाराज? तर तुझ्या चरणाशी यावं महाराज. 16.5 वर्षाची कान्होपात्रा वेश्याची पोरगी, जिला तिचा बाप माहित नाही. कीर्तन नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबा टाळ घेऊन उभा आहे. माऊली विचार, भगवंताने सुद्धा कीर्तनात येऊन नाचावं एवढं गोड कीर्तन नामदेवरायांचं चालू आहे. ज्ञानोबाराय भजनात दंग आहे, ते टाळ वाजवत आहेत. पुढे कान्होपात्रा बसली आहे. शेजार पजारची माणसं म्हणतात लाज वाटते काय? नाच्या या रे हरी नाम गाऊ, या रे हरी नाम गाऊ. अगदी प्रेमाने सांगतोय. मग कान्होपात्रा म्हटली जर असंच आहे ज्ञानोबाराय, लोक बोलतात ना हो, ती 16.5 वर्षाची निरागस मुलगी आहे ती, तिला काय या लोकांचे विक्षिप्त बोलणं कळणार आहे? माऊलींच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि कान्होपात्रा म्हणतायत, माऊली मुक्ताई म्हणतात योगी पावन मनाचा साहेब, पण मला एक प्रश्न आहे, माझा अपराध काय? की लोक जे एवढं बोलतात ना माऊली, काय चूक आहे माझी? खरं सांगा. का हो? अपवित्र कुळात जन्माला आले, खरंच माऊली माझा दोष आहे? नाही, मला माझा बाप माहिती, ह्यात माझा दोष. किती बोलतात लोक, नाही माहिती मला, नाही कळत मला हे गोत्र धर्म जात पंत कुळ नाही कळत माऊली. साधी भावना आहे की त्या परमात्म्याचं नाव घ्यावं, हे त्याच्या चरणाशी राहावं. काय वावगं माऊली यात? का एवढे अपवित्र झाले? आणि कान्होपात्रा साध्या नव्हत्या माऊली. त्यांच्यासारखी सुंदर मुलगी हुडकून सापडणार नाही. सुकलेल्या कमळाला हात लावला तर कमळ जागेवर फुलायचं, पान खाल्ला तर कंठ लाल व्हायचा. एवढ्या देखण्या नवे नवे तेजस्वी होत्या. देखणा शब्द चुकतो बर का. ज्ञानाचं वैराग्य, भक्तीचं चैतन्य, नामस्मरणाचा गोडवा त्यांच्या चेहऱ्यावर होता. काही माणसं कशी बघितली तरी गोड दिसतात, कारण मन साफ असतं त्यांचं. किती विटॅमिन सीच्या गोळ्या खाल्ल्या तरी गोरे होणार नाही तुम्ही, झाले तरी खोटा असेल तो. एकदा हरिनाम घेऊन बघा, तिचे तेज येईल ना चेहऱ्यावर. जगातल्या सगळ्यात देखण्या स्त्रिया त्रिक्या पडतील आमच्या कान्होपात्र्यासमोर. एवढ्या देखणेपणा त्यांना होता. चैतन्य होतं चेहऱ्यावर, वैराग्य होतं चेहऱ्यावर, डोळ्यात पाणी आहे. ज्ञानोबारायांना वाईट वाटतंय. ज्ञानोबाराय म्हटलंय, माय
उठ ग, कुठे लोकांचं बोलणं मनावर घेतेस? ही लोक आहेत की मी मीराबाईंना पण नावं ठेवलं. आपण कुठे या लोकांचं बोलणं मनावर घ्यायचं? बाई पाया पडतो तुझ्या, ऐकशील का ग माझं? ज्ञानोबा राय, जीव मागितला तरी देईल की हो, फक्त हाशी एक जागा सांगा जिथून लोक हकलले तरी मी हा जाणार नाही. महाराज ज्ञानोबा राय म्हणतात, माय अगं माय बापाचं घर आहे आपलं, जाकी एकदा माहेरी. कुठं जायचं? जाती मागे डाळला, जाती मागे डाळला, जाती मागे डाळला. वयात आलेली पोरगी, सौंदर्यानं भरलेली पोरगी, मनसोक्त बेभान होऊन गाभाऱ्यात नाचते, फक्त हरिनाम. मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, भूल गई सब कुछ तेरे संसार में. ही अवस्था आहे. मुरली वाले ओ मनसे वाले, अगदी अवस्था अगदी मीराबाई सारखी. या तिकडं माझं गेलंय कारण त्या भगवंताकडे पाहतायत महाराज, त्या भगवंताला विनंती करतायत. श्याम सापडे मेरी श्याम सावरे, जाने कब हो कापन जरा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ तू, कुछ मालूम नहीं तो पड़ा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ तू, कुछ मालूम नहीं तो पड़ा. श्याम सावरी वो श्याम सावरी, लाए बिन गए दयाए बिन गए. साईवर जाऊन लोक साईवर जातात, भगवंताला पाहावं. आता जिज्ञासा मागावी. सेना दलांनी सांगितलं काय तोंड दिसलं करू, असं वाटत होतं जीव द्यावा. आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए, यूं पन सवर के सामने आया आप इस तरह से होश उड़ाया न कीजिए, यूं पन सवर के सामने आया कीजिए. आई करणं नाही देवाचं. ये रंगीला नैना तुम्ही गोवा, ये रंगीला नैना तुम्ही गोवा, ये मीठे मीठे प्रेम तुम्ही काली
काली काली अलगो के धंधे क्यों डाले हमें जिंदा रहने दे मुर्गी पाल हमें जिंदा रहने दे मुर्गी पाल हमें जिंदा रहने दे मुर्गी पाल काली 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 देवाकडे पाहता काली काली अलगोची भंडी क्यों डाले हमें जिंदा रहने दे मुर्गी पाल हमें जिंदा रहने दे मुर्गी पाल मुर्गी पाल किसकी दक्षिणा कितनी सुंदर श्याम सावरे वो मेरी श्याम सावरे एका गावाला कुछ मांगो नहीं दबाना हे आजकालचे गाणं तासलं गोडवा येत नाही कच कांदा कापताना बोटेल कशाला वाचिरली कोणाला माहिती मारायला हे तोंडात निघतं काहीतरी माझ्या बरं का चला विषयाकडे या महाराज सर देह भान हरपून नाचतात कानोपत्रा कधीतरी भेटशील आज ना उद्या उद्या ना परवा कधीतरी भेटशील खरे कधीतरी दया करशील या पोरीची तू तरी काहीतरी दया करशील पहिला पंढरपूर कर्नाटक राज्यात बिदरचा राजा राजगादीवर दर्शनासाठी आलाय पाहिलंय काय देखणी पोरगी आहे अशी का नाचतीये तिला म्हणाव इथं नाचण्यापेक्षा दरबारात नाच राणी बनवून ठेवेल अहो भजनात नाचतीये ती अरे वेश्येची आहे भजन फक्त सोंग असत शेवटी नाचतीयच ना भजनात नाचायचं आणि बाकीच्या ठिकाणी नाचायचा फरक कळत नाही खरं हा लोक तुकोबाऱ्या म्हणतात ते काही खोटं नाही लोक जैसे ओक धरिता धरवेला महाराज या लोकांचं तोंड म्हणजे आनंद वाचाळ हा तू हे लोक कधीच चांगलं बोलत नाही हो आता एवढ्या गणेशोत्सवाचा सुंदर कार्यक्रम तुम्ही संयोजक आयोजक नियोजकांनी केला अख्खा गाव चांगलाच म्हणेल असं नसतंय दोन चार तरी खौट बोलणारच त्याचं काय असतंय पैशाचा उतारलाय कुठेतरी खर्चायचाच तोंड आहे काही बोलू नये माणसाने काही उत्तर देण्यातच मजा नाही बघा हे म्हणजे कसं आहे गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली आणि काळी केली तरी म्हणतात ऐको यानं बरी केली मग काय मी ब्रह्मचारी तुझ्या तू बायको करू देत नाही जगू देत असतो होय रे
आसमान में जितने सितारे हो उतनी वे तो शत्रु हो, आपका बाल बाका हो अगर हरी साथ हो. देव सोडत आहे ना, कोणी काहीच करू शकत नाही. देव पाठीशी आहे ना दादा. अरे रोज माणसं मरतात रे ऍक्सिडेंट मध्ये, रोज. आता एक बीडचे विनायक दादा आपले, म्हणजे ड्रायव्हर वाचला तर गाडी 60-70 लाखाच्या गाड्यावर इंडिवर गाडी होती, मधी बसले होते, ड्रायव्हर वाचला. पण साहेब आता एक 5-6 दिवसापूर्वी एका क्रिकेटरचा 8 दिवस झाले क्रिकेटरचा अपघात झाला. करोडोची गाडी, मर्सडीज करोडोची गाडी आहे, तरी फायदा. महाराज लोक धडकत्यात पण मरत नाहीत. सगळ्यात जास्त प्रवास महाराज लोकांचा असतो आणि जास्तीत जास्त नाईटचाच. असं नाही की धडकत नाही, वर्षातून 2दा धडकत, 6 महिन्याला एकदा ठेपा असतोच, पण मरत नाही रे. गाडीचा चेंडू होईल पण महाराज दुसऱ्या दिवशी विठ्ठल करीतच असतो. त्याचं कारण आहे, त्याची गाडी चालवायला संध्याकाळी त्याचा चालक नाही जगाचा चालक असतो जो त्याचं राखण करतो. म्हणून म्हणलो हरिमुखे, नुसतं हरी तरी म्हणायचं की हो. जर एवढी काळजी करतो देव तर हरी म्हणायला काय हरकत आहे मला सांगा बरं तुम्ही. अहो बाळाची जागा चुकली, दुसरं काही नाही. ही जागा नाही, आपण जागा घेत नाही का, ती जागा चुकली. चुकीच्या जागी जागा घेतली त्याने. काही 2 मध्ये पांढरे 3चा स्वर लावला राजाने. दादा चूक त्यांची नाही हो. आता बोलल्यावर लय झोमतन पुन्हा म्हणत्यात ताई लय बोलत्या. मुरुदे तिकडे महाराज तोंड घाण करता. अवघड आहे खरंच, चूक यांची नाही. इमानदारीनं सांगा, तुमच्या काळात तुम्हाला ओटू आहे वासुदेव होता की नाही? चापडगावकर, तुमच्या पाया पडू का मी? अरे बोललोच ना दादा, होता की नाही? आधी जेवढं बोंबला असतो माझ्या भीमीला ताण बसला नसतं की एवढा. आधी 2-4 टाके राहायचे ते बी तुटायचं माझं. बोलत जा दादा, बोलत जा. होता, अर्थात होता. आम्हाला वासुदेव नाही, पाववाल्याचा भोंगा आहे. आमच्या अशीच येणार महाराज बरं. इमानदारीनं सांगा, तुम्हाला झोपायला आजीची अंगाई होती, माय होती का नाही? आम्हाला शांत राहील आम्ही असेच असणार महाराज. इमानदारीनं सांगा, आजची माय लेकरू रडायला लागल्यावर त्याच्या हातात हरिपाठ देते. चापडगावच्या बाया हरिपाठ देतात का? होय काय? मग काय देते रे? अजून काय मेंटॅलिटी काय आहे तुमची? कार्टून बघून पोरगा काय जगद्गुरु होणार आहे? जरा विचार करा. शुद्ध बीजापोटी फळे म्हणून विनंती आहे हरिमुखे. कारण याच्यात ताकद एवढी आहे की कुळ ना कुळ पावन करतो महाराज. राजाने सांगितलं आणा धरून, येत नाही वय धरून आणा. बिदरच्या सडी पाठीशी लागले, जेव्हा चाकणदाणे कानोपत्र पळतात मंदिराच्या बाहेर पाऊल टाकणार. ज्ञानोबरांचं वचन आठवलंय, हक्काचं घर आहे, बाई सोडायचं पळणार कुठे? आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला, महाद्वार ओलांडलं. आज पहिल्यांदा भगवंताचं चरण स्पर्श केलं. आज पहिल्यांदा चरणावर मस्तक ठेवलं. आता विचार केला, आता कुठे पळत? तुझ्यासाठी पळत होतो ते तर सापडलं. एका क्षणात कानोपात्र्यानं प्राण त्याग केला. तरी आमची लोक म्हणाली, अरे 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 मिली ती मिली, जाता जाता देवाला पवित्र करून गेली. मरायचं तर नालीच जाऊन मरायचं की आमच्या देवाच्या पायावर मिली. आमच्या कोण आपण? देव आमचा, तुमचा, आमचा हा, तुमचा तो देव आहे तो. करार विंदेण वटस्य पत्रस्य पुटैशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. विपस्सात्रिक वृतमेत देव
कृष्ण गोविंद हरे मुरारी नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेव फक्त तू आहे आणि तो फक्त तू आहे या ज्ञान भक्ती सहज बघतो एकवट नामच तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. तुला माहित आहे मी कोण आहे, तुला माहित आहे मी तू आहे, तुला माहित आहे तुम्ही आहे. हे ज्याला कळलं आपल्या समसाठी करुणी तो देवाला कुठल्या घरात सामावून घेतो. पांडवाने देवाला कुठल्या घरात ठेवलं? स्वभक्त चित्तरंजनम इथे. देहादेही देव राहतो कुठे? बालम मुकुंदम मनसा स्मरामी. जिथून त्याला स्मरलंय तिथेच तो वास करतो. मग तू कुठे वास करतो? वटस्य पत्रस्य पुढे शयान. झाडात पानात फुलात टाळीत भजनात नामात. म्हणून द्वारकेचा राणा अभंग पाठ झाला पोराचा बसल्या बसल्या महाराज बरं का. पण हा गोडवा आहे. आता कुठे पळायचं जर देवच भेटला? कशासाठी पळायचं जर देवच भेटला? लोकांनी नावं ठेवायला चालू केली. अनंत ब्राह्मण नावाचे ब्राह्मण आले, म्हणाले अरे देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं म्हणे. मग देवाच्या चरणावर जीव सोडायला किती भाग्य लागत असतं? विचार करा ना. एक रात्र थांबा माऊली, उद्या बघू. पिठाचार्य होते त्या काळात. रात्रभर मृतदेहा शेजारी अनंत ब्राह्मण झोपलेत. मध्यरात्री माझा जगाचा अनंतच्या स्वप्नात येतोय आणि सांगतो अनंता माझ्या लेकीनं माझ्या पायावर जीव सोडलाय. आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. काय ताकद आहे भगवंताच्या नावात. अरे काळोबाईची समाधी पंढरीच्या गाभाऱ्यात. मग नामदाराय म्हणले देवा दर्शनाला आम्ही तुझ्या यायचं आणि मस्तक या पोरीला कार्य लावायचं. कारण कान्होपात्राच्या समाधीवर एक वृक्ष आहे. वृक्षाची फांदी आडवी आहे, त्याला मस्तक लागल्याशिवाय पुढे जाता येत नाही. पंढरीला गेला? पंढरीला गेलं? मी नाही जीव ताणणार आता. पंढरीला दर्शन घेतलं म्हणजे माझा कमी झाल्यावर तुमचा वाढतो म्हणा. दर्शन कसं घेतलं? रांगीने घेतलं का व्हीआयपीने घेतलं? तो पण एक पॅटर्न आहे. वशिला. वय नसताना, शिक्षण नसताना, लायकी नसताना जे भेटतं त्याला वशिला म्हणायचं. कळलं त्यालाच कळलं. वय नसताना, शिक्षण नसताना आणि लायकी. देवा तू कुठल्या टाइमचा पाऊस पाडायला तेवढं तरी सांग. अगदी उठू नका, विनंती आहे. तू पडणार नाही पहिली गोष्ट. आणि एवढी जर स्थिरता नसेल ना माऊली, पडला तर आपण 5 मिनिटात बंद करूया. फक्त 5 मिनिटं बसून घ्या. उठू काय नका. भिजले तर माझ्यावर मंडप आहे म्हणून तुम्ही म्हणसाल तुझं काय जात आहे म्हणा. पण माझा मी एवढा देवाची हे गाणी उभा क्षण भरी देवी साधी